Okay, so encapsulation. Okay, now what is this capsule? This capsule contains some small balls. Okay, balls of various colors. They have different colors ball, and what happens? No, collectively those balls are small balls are collected inside this capsule. या कॅप्सूलच्या मध्ये हे छोट्या छोट्या गोष्टी ह्या बाइंड केलेल्या असतात, कलेक्ट केलेल्या असतात. ओके, नाउ व्हॉट आर these all these balls are बाइंडेड into a single unit. या छोट्या एका कंटेनर मध्ये ह्या जे छोटे छोटे बॉल्स आहेत ते आपण त्यांना काय केलं, बाइंड केलं, एका जागी जमा केलं. राईट. नाउ इमॅजिन these स्मॉल बॉल्स आर लाईक युअर व्हेरिएबल्स. हे व्हेरिएबल्स आहेत. हे काही व्हेरिएबल्स आहेत, काही मेथड्स आहेत. ठीक आहे. आणि या काही व्हेरिएबल्सला आणि मेथड्सला आपण काय केलं, एका कंटेनर मध्ये, एका आवरणामध्ये आपण एका जागी जमा केलेत. ओके, एनकॅप्सुलेट केलेत. एनकॅप्सुलेट केलेत. अँड दिस इज व्हॉट इज युअर कॅप्सूल. ओके, नाव सिमिलरली दिस इज व्हॉट युअर कॅप्सूल इज. राईट. ओके, एका सिंगल कंटेनर मध्ये आपण काय केलं, छोट्या छोट्या गोष्टी एनकॅप्सुलेट केल्यात, बांधून ठेवल्यात, बाइंड करून ठेवल्यात. ओके, now this is what your capsules concept. So similarly this encapsulation is same is similar concept. We have something called as encapsulation. What is encapsulation? Encapsulation is binding of data members and member functions. Okay, data members and member functions into अ सिंगल युनिट म्हणजे हे जे छोटे छोटे बॉल्स आहेत कॅप्सूल मधले, हे डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन्स आहेत. आणि हे सिंगल युनिट मध्ये या एका कव्हर मध्ये ते बाइंड केलेले आहेत. मग जेव्हा आपण हे कव्हर घेतो, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पोटात जे काही व्हिटॅमिन्स जे काही ऍड करत असतील ते कॅप्सूल मध्ये, ऑल दोज थिंग्स गेट्स इन टू आवर बॉडी. Right, together. So similarly this encapsulation concept, what it is say, it says ki binding of data members and member functions into a single unit is called as encapsulation. So okay, so now what is this encapsulation? Now what this encapsulation will do? No, encapsulation will combine variables and methods into a single unit. We can say that combining variables, and we can also say that and methods into a single unit. ओके, सिमिलरली सेम आहे. जे आपण दोन्ही लाईन ह्या सेम म्हणतात, या दोन्ही लाईनचा मिनिंग सेम आहे की कंबायनिंग व्हेरिएबल्स अँड मेथड्स इनटू अ सिंगल युनिट. व्हेरिएबल्स आणि मेथड्स एका युनिट मध्ये कंबाईन करणं, यालाच एनकॅप्सुलेशन म्हणतात. नाव बेस्ट एक्झाम्पल ऑफ एनकॅप्सुलेशन इज अवर क्लास. एनकॅप्सुलेशन इज अवर क्लास. ओके, क्लास का एक्झाम्पल आहे बेस्ट एनकॅप्सुलेशनचं. एनकॅप्सुलेशनची डेफिनेशन काय? बाइंडिंग ऑफ डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन्स इनटू सिंगल युनिट, किंवा कंबायनिंग व्हेरिएबल्स अँड मेथड इनटू अ सिंगल युनिट. आणि आपण म्हणतो की बेस्ट एक्झाम्पल ऑफ एनकॅप्सुलेशन इज क्लास. म्हणजे तुम्ही जर पाहिले तर एका क्लासमध्ये, तुम्ही जर पाहिलं तर एका क्लासमध्ये आपण काय करतोय, आपल्याकडे मेंबर फंक्शन्स म्हणजे इथं पहा, टीचर क्लासमध्ये काय आहेत, मेंबर्स आहेत. डेटा मेंबर्स म्हणजे तुमचे व्हेरिएबल्स आहेत, आणि मेंबर फंक्शन्स पण आहेत, जसं की हे कन्स्ट्रक्टर आहे किंवा ह्या आपले मेथड्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी किंवा मेन मेथड आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण एका युनिट मध्ये बाइंड केलेल्या आहेत, एका युनिट मध्ये आहेत त्या. आणि ते युनिट कोणतं आहे, हे बघा, क्लास आहे. इथं पहा, लाईन नंबर 3 पासनं ते 35 पर्यंत. Okay, from line number 3 to 35, we are binding everything inside this single unit, inside this single class, and is nothing but encapsulation. ओके, इमॅजिन करा की हे जे दोन ब्रॅकेट आहेत ते तुमच्या कॅप्सूलचे कव्हर आहे, आणि त्या ब्रॅकेटच्या मध्ये जे काही हे आपण व्हेरिएबल टीचर, स्ट्रिंग टीचर नेम, स्ट्रिंग स्पेशलायझेशन, पॅन कार्ड, सॅलरी, किंवा कन्स्ट्रक्टर, किंवा टीचर्स प्रायव्हेट डेटा, किंवा से माय नेम, ह्या ज्या मेथड्स आपण किंवा डेटा मेंबर्स आपण ऍड केले, ते समजा त्या कॅप्सूल मधले छोटे छोटे बॉल्स आहेत.
Okay. Now these chote balls combine. We are combining into a single this class or these two parameters. This parenthesis. Okay. And this collectively is called as एनकॅप्सुलेशन. दिस कलेक्टिव्हली इज कॉल्ड ॲज व्हॉट? एनकॅप्सुलेशन. नाव आपण काय करायचं मग आता ह्या गोष्टी जर ऍक्सेस करायचा असेल तर तुम्ही काय करा, सिंपल या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. म्हणजेच त्या कॅप्सूलला घ्या. ओके, म्हणजेच त्या कॅप्सूलला होल्ड करा आणि यूज करा. ओके, कन्झ्युम करा. Okay, the encapsulation is only easiest concept. Okay, now this is what is important. So why is it important? Because we need to see, if we have teacher, if we have student, if we have any other class, we need to hold all those properties or fields or methods of that particular class into a single unit. राईट, एका जागी असलं पाहिजे. नाहीतर मग टीचरचा जर या क्लासचा टीचर टीचर क्लास आहे, याच्यामध्ये टीचरचं नाव एका क्लासमध्ये आहे आणि स्पेशलायझेशन जर दुसऱ्या क्लासमध्ये असेल तर आपल्याला समजायला अवघड जाईल तो. सो इट विल क्रिएट अ डिफिकल्टी इन अंडरस्टँडिंग. सो दॅट इज व्हाय we have this concept called as encapsulation. So with this encapsulation concepts, what do we do? We actually combines the members and member functions into a single unit. We will combine members and member functions into single unit. ठीक है, समझ ले encapsulation. See, and when we say any real time examples, okay, when we say any real time examples, when we say any real time examples, no, at that time, at that time, when we say any real time examples, no, I mean, sorry, when we say ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट, उप्स कन्सेप्ट, याचा अर्थ असा की प्रत्येक कन्सेप्ट हा रिअल टाइम एक्झाम्पल सोबत तुमचा कम्पेअर होणार. मग प्रोग्रामिंग लँग्वेज, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज ह्या ज्या डेव्हलप केलेल्या आहेत त्या रिअल टाइम एक्झाम्पल्स ज्या आहेत, रिअल टाइम गोष्टी आहेत, त्यांना ऑब्झर्व करून डेव्हलप केलेल्या आहेत. जसं की ऑब्जेक्ट म्हणतो आपण, ऑब्जेक्ट पण हा रिअल टाइम एंटिटी आहे ऑब्जेक्ट. मग त्यांनी काय केलं, अच्छा त्यांना वाटलं की अरे हा, रिअल टाइम आपल्या डे टू डे लाईफ मध्ये ऑब्जेक्ट नावाचा कन्सेप्ट असतो. मग काय असतो, फॅन असतो, स्विच आहे, पेन आहे. ठीक आहे, मग त्यांना वाटलं की अच्छा चला आपण काय करू, ऑब्जेक्ट आपण प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये पण जर ऑब्जेक्ट यूज केला, ऑब्जेक्ट इम्प्लिमेंट केला तर आपल्याला चांगला फायदा होईल, आवर लाईफ विल बी इझी. मग त्यांनी ऑब्जेक्ट्स काढले. मग ते म्हटले की चला आपण काय करू, रिअल लाईफ मध्ये आपण काय करतो, सिमिलर टाईपच्या गोष्टी एकाच युनिट मध्ये बाइंड करतो. मग मग आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये पण ती रिक्वायरमेंट आहे की जर आपल्याला स्टुडंट क्लास असेल आणि स्टुडंट क्लासच्या सगळ्या फील्ड जर एकाच ठिकाणी बाइंड करून ठेवायच्या असतील तर सोपं जाईल. म्हणून त्यांनी काय केलं, म्हणून त्यांनी काय केलं, एनकॅप्सुलेशनचा कन्सेप्ट काढला. सिमिलरली ऍब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स अँड पॉलिमॉर्फिझम कन्सेप्ट वी हॅव. ठीक. गॉट इट, एनकॅप्सुलेशन गाइज? राइट. सो नाउ this is what encapsulation is. Whenever we write any program or whenever our class contains variables, methods, constructor, everything that is combinedly binded in a single class in within these two parentheses. And this is what is the example of your encapsulation. So what is encapsulation? Encapsulation is nothing but binding of data members and member functions into a single unit. ठीक आहे, and all these things can be represented by using object. बरोबर? बरोबर guys? Okay, now let's understand abstraction. Let's understand, see, encapsulation we do not have much things, but in abstraction it is very big concepts. Okay, and important concept. How much time we have? Okay, so now what we'll do, we'll start the introduction of this abstraction and then we'll, if time permits, we'll continue. ठीक है, एक, encapsulation clear है?
क्लिअर आहे इन द सेन्स समजलं एनकॅप्सुलेशन. आचल, गॉट इट राईट. मयूर, अनुराधा, ओमकार, श्रेयश, यू guys आर गेटिंग दिस? सी व्हेन आय आस्क यू, ओके, जर तुम्हाला समजलं नसेल तर समजलं असं सांगायची गरज नाहीये. Okay, you guys can always say ki, okay, sir, can you please repeat this one or can you please repeat that one? I'm happy to repeat that. I'll also, in that way, I'll also come to know that, ki, okay, you guys are at least listening something and you guys are getting something which I'm trying to explain here, or which you guys are really paying attention and you guys are not able to understand anything. ठीक है? Okay, so now this is what encapsulation is. Now then, abstraction. There is something called as abstraction. Now, what is abstraction? Okay, what is abstraction? Abstraction, simple funda. You guys have created any seminar report, project thesis, आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक पहिल्या पेजवर एक ऍबस्ट्रॅक्ट म्हणून राहतं, ऍबस्ट्रॅक्ट, आणि त्याच्या खाली तुम्ही काहीतरी त्या प्रोजेक्टचे डिटेल्स ऍड करता. हे माहिती का कोणाला? Yes, sir. राईट, यू गायज हॅव डन इट. ओके. नाव ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे काय असतं? आपण काय करतं, फक्त काहीतरी इंट्रोडक्शन, त्या अख्ख्या प्रोजेक्टचं सेमिनार बद्दल इंट्रोडक्शन या ऍबस्ट्रॅक्टच्या अंडर मध्ये 2-3 पॅराग्राफ मध्ये देतो किंवा एका पॅराग्राफ मध्ये देतो, आणि पूर्ण डिटेल्स आपण आतमध्ये प्रोजेक्ट मध्ये ऍड करतो. मग समजा एखादा नॉन टेक्निकल किंवा कोणाकडे जर 50 रिपोर्ट्स असतील आणि त्याला चेक करायचे असतील की कोणता प्रोजेक्ट काय करतो, तर तो काय करणार, फक्त ऍबस्ट्रॅक्ट जो तुमचा पॅराग्राफ आहे त्यालाच वाचणार आणि बाकीचे वाचायची गरज नाही. म्हणजे याला त्याच्याहून आयडिया येईल की एक्झॅक्टली काय आहे ते. म्हणजेच काय करतो आपण याच्या केसमध्ये, की आपण युजरला जेवढं माहित करायचंय ओव्हरव्ह्यू आपण या ऍबस्ट्रॅक्ट मध्ये प्रोव्हाइड करतो आणि ऍक्च्युअल जे डिटेल्स आहेत ते आतमध्ये ठेवतो. ओके. सिमिलर कन्सेप्ट आहे हा ऍबस्ट्रॅक्शनचा. whenever whenever we want to hide our implementation details and only show useful details to the customer, to the end user, then in that case we can go for a abstraction. We can go for abstraction. Now what is abstraction? See what I'm saying. Okay, abstraction is nothing but the process of hiding, DING, hiding implementation details and showing only useful details. Showing only useful details, or let's say showing only useful data, is called as abstraction. It's called as abstraction. Okay, इज कॉल्ड एज ऍब्स्ट्रॅक्शन. काय म्हणतं ऍब्स्ट्रॅक्शनची डेफिनेशन पहा. आता हे पण पहा, रिअल टाइम सोबत कसं तुमचं त्यांनी कम्पेअर केले, की त्यांना माहिती की रिअल टाइम मध्ये काय होत आहेत, बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आपण काय करतो, त्यांच्या रिअल टाइम मध्ये हाईड करतो, जे मेन गोष्ट आहे त्या हाईड करतो आणि फक्त महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच दाखवतो युजर्सला. सो हाऊ डज दॅट वर्क, हाऊ डज दॅट वर्क इन रिअल टाइम? ओके. नाउ लेट्स से वी हैव दिस calculator. Okay, let's say this is calculator we have, and इथं काय buttons आहेत. Okay, now these are the buttons like वकटी, I do, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 0, whatever it is, and then here तुमचे ऑपरेशन्स आहेत, प्लस, मायनस, मल्टिप्लाय, डिवाइड, मॉड्युलो, आणि अजून काय असतील ते. ठीक आहे. आणि तुम्ही काय इथं बटन प्रेस करताय तर ते बटन इथं डिस्प्ले होते, दुसरं बटन प्रेस करताय ते इथं डिस्प्ले होते, नंतर तुम्ही प्लस एखादं ऑपरेशन परफॉर्म करतायत ते इथे डिस्प्ले होते, आणि पुन्हा अजून काहीतरी नंबर प्लेस करतायत, हे सगळ्या गोष्टी इथे डिस्प्ले होतात. कॅल्क्युलेटर माहिती आहे सगळ्यांना, ठीक आहे. मग ज्यावेळेस तुम्ही इथं सबमिट किंवा जे काही ऍड बटन असेल, इक्वल्स टू बटन असेल, जे काय असेल, तर ते बटन क्लिक केलं
की तुम्हाला इथं काय भेटतं, डायरेक्ट आउटपुट दिसतं. बरोबर, लेट से 5 + 4 = 9. हे 9 इथे डिस्प्ले होतात. बरोबर, 9 इथे डिस्प्ले होतात. मग हाऊ इज इट रिलेटेड टू ऍब्स्ट्रॅक्शन? मग ऍब्स्ट्रॅक्शनचा आणि याचा याच्यात संबंध काय? मला सांगा. ज्यावेळेस तुम्ही एखादं कॅल्क्युलेटर यूज करता त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही एखादं कॅल्क्युलेटर यूज करता त्यावेळेस या बटनच्या मागे काय इम्प्लिमेंटेशन आहे, हे बटन प्रेस केल्यावर नेमकं होतं काय, हे बटन प्रेस केल्यावर नेमकं होतं काय, हे बटन प्रेस केल्यावर नेमकं होतं काय, इक्वल टू बटन प्रेस केल्यावर याच्या मागे लॉजिक काय लिहिलं, त्यांनी कोणते वायर कुठून जोडलेत, काय जोडलेत, ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला गरज आहे का समजायची? आहे का गरज? यस, नो? नो. Right. We do not need to understand the implementation detail of this calculator. मग आपल्याला काय पाहिजे? इसेन्शियल डेटा पाहिजे. इसेन्शियल डेटा म्हणजे काय पाहिजे बाबा? आम्हाला फक्त पाहिजे बटन्स, जे काय दिसत आहेत ते वर. बटन सोबत आम्हाला काय पाहिजेत? ऑपरेशन्स पाहिजेत. म्हणजे युजर साठी नेसेसरी काय आहेत? हे बटन्स नेसेसरी आहेत. ही एक स्ट्रिप नेसेसरी आहे ज्याच्यामध्ये आपण आपलं आउटपुट दाखवणार. हे ऑपरेशन्स नेसेसरी आहेत. मग युजरला जेवढं गरजेचं आहे ना, तेवढंच प्रोव्हाइड करा. आणि जे काही याचे इम्प्लिमेंटेशन डिटेल्स आहेत याला हाईड करा. दिस इज व्हॉट युअर अब्स्ट्रॅक्शन इज. दिस इज व्हॉट इज युअर अब्स्ट्रॅक्शन इज. सो what so you do using this abstraction, what we are achieving one security, की तुम्ही कसं इम्प्लिमेंट केलंय ते लोकांना समजत नाहीये. मग त्याच्यामुळे काय करतील, जर समजा तुम्ही सांगितलं की बाबा हे कॅल्क्युलेटर असं असं इम्प्लिमेंट केलं आम्ही, हे पहा तुम्हाला इम्प्लिमेंटेशन पण दिसते आणि आता यूज करा, तर लोक स्वतःच घरीच बनवतील. ओके, वन थिंग. अनादर थिंग इज अनादर थिंग इज लेट से की समजा आपल्याकडे ऍब्स्ट्रॅक्शन नसतं, म्हणजे हे जे बटन्स आहेत हे बटन्स नसते, आणि तुम्हाला जर कॅल्क्युलेटर किंवा रिमोट कंट्रोल यूज करायचं असतं, तर आपल्याला माहिती, जर तुम्ही कधी याला उघडलं असेल तर याच्यामध्ये एक ग्रीन पट्टी असते. आय डोंट नो व्हॉट दॅट ग्रीन पट्टी इज कॉल्ड. आणि त्याच्यावर असे वायर कनेक्शन असतात झालेले. ठीक आहे. समजा हे बटन्स नाहीच आहेत आपल्याकडे, हे बटन्स हे काही दिसत नाही आपल्याकडे, आणि आपल्याला विदाउट ऍब्स्ट्रॅक्शन जर हे कॅल्क्युलेटर यूज करायचं असेल, तर काय कसं यूज करायचं ते म्हटले की हा ठीक आहे, काय नाही, सोपं आहे. काय करा, दोन वायर घ्या. एक वायर घेतला, अजून अजून एक वायर घेतला. ठीक आहे. दोन वायर घ्या. आणि तुम्हाला जर समजा दोन पाहिजे असतील तर हे वायर दोनला क्लिक करा, दोनला टच करा. आणि पुन्हा अजून तुम्हाला दुसरा अजून एक नंबर पाहिजे असेल तर हा दुसरा वायर या चारला टच करा. पुन्हा अजून एक ऑपरेशनचा वायर आहे, ते म्हटले की ठीक आहे, तुम्हाला जे ऑपरेशन पाहिजे त्या ऑपरेशन साठी हा वायर घ्या आणि इथं मल्टिप्लायला टच करा. मग हे सगळे झाल्यानंतर तुम्हाला तुमचं आउटपुट येईल. मग सांगा, मला सांगा, विच वन इज इझिएस्ट वे टू यूज दिस कॅल्क्युलेटर? रॉ कॅल्क्युलेटर विथ वायर, की एक एक वायर घ्या, मग इथं टच करा, या बटनला टच करा, मग इथं टच टच करा, नंतर ह्या मल्टिप्लाय जे बटन आहे तिथं टच करा आणि तुमचं आउटपुट दिसेल, की डायरेक्टली विथ बटन, हे बटन क्लिक करा, क्लिक करा, क्लिक करा आणि तुमचं आउटपुट आहे. विच वन इज इझियर? विथ abstraction, with button is easy, right? So to make users life easy, this abstraction is helpful because see, नॉन टेक्निकल युजर आहे, त्याला कॅल्क्युलेटर कसं काम करतं हे माहित करायची गरजच नाहीये. मग फालतू मध्ये आपण त्याचे इम्प्लिमेंटेशन डिटेल सगळं, हे बटन कसं काम करतं, हे वायर कसे काम करतात, हे मेन्शन करायची गरज नाहीये. अँड इन सच अ केसेस व्हॉट डू वी डू, वी गो फॉर दिस abstraction कन्सेप्ट. सेम गोष्ट आहे तुमच्या एटीएम मशीनची. ठीक आहे. एटीएम मशीन मध्ये आपण पैसे विड्रॉ करतोय, तर आपल्याला काही गरज नाहीये की ते आपण ज्यावेळेस बॅलन्स इन्क्वायरी करतोय त्यावेळेस त्याच्या मागे कोणता कोड एक्झिक्यूट होते, तुम्हाला गरज आहे का? नाही गरज आहे. राईट. ज्यावेळेस आपण कॅश विड्रॉ करतोय, कोणतं बटन एक्झिक्यूट होतून आतमध्ये कसं कॅश कॅल्क्युलेट करते, नोटा कशा मोजतोय आणि देते, वी डू नॉट नीड टू नो दॅट डिटेल, वी डू नॉट नीड टू अंडरस्टँड दॅट डिटेल. सो व्हॉट वी नीड, बट व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर अस, ते बटन जे आहेत, विड्रॉ, balance check, okay, enter pin, okay, and whatever the options we have on ATM machine, no, that is important, and all those options is called as abstraction.
सो समजलं व्हॉट इज ऍब्स्ट्रॅक्शन. ऍब्स्ट्रॅक्शन इज नथिंग बट प्रोसेस ऑफ हायडिंग इम्प्लिमेंटेशन डिटेल्स. आपण या एटीएम कसं काम करतोय त्याला हाईड करतोय, बट शोईंग ओनली युजफुल डेटा इज नथिंग बट युअर ऍब्स्ट्रॅक्शन. ठीक आहे. कन्सेप्ट समजला काय असतो ऍब्स्ट्रॅक्शनचा. Got it, guys, right? Okay. Now, then we need to understand how we achieve abstraction in Java. मग हे जे abstraction आहे ठीक आहे. मग जावा मध्ये आपण हे abstraction कसं अचीव करू शकतो, that is something we'll see in tomorrow's session. Tomorrow we'll have session for around 2 hours. ठीक है. So just be prepare to sit here for 2 hours. Okay. Then we'll finish abstraction topic tomorrow and then we'll go for the next topic. ठीक. Meanwhile, we'll stop here. We'll continue tomorrow. If you guys have any doubts, you guys can ask.